मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, निकाल लागले हे 16 तारखेला आणि 17 तारखेला उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यापूर्वी शिवसेनेचे सगळे निवडून आलेले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आलेल्या सगळ्या नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यावेळेला गेलेल्या संबोधनामध्ये उद्धव ठाकरेंनी एक वाक्य म्हटलेलं होतं की देवाच्या मनात असेल तर महापौर होईल किंवा होऊ शकतो, अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट होतं ज्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कारण की कितीही एक 60-70चा आकडा हा दोन्ही ठाकरे बंधूंनी ओलांडलेला असला आणि त्यांनी आपले मराठी बहुल भाग हे राखलेले जरी असले तरी ते काही बहुमतापर्यंत जवळ गेलेले नाहीयेत. त्यामुळे त्यांचा महापौर काय होणार नाही, होणार तो 118 आकडा महायुतीने ओलांडल्यामुळे त्यांचाच महापौर होणार हे सगळेजण गृहीतच धरून चाललेले होते. आणि त्याच्यातच उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य आल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. कारण की बऱ्याचदा उद्धव ठाकरे आणि भाजप यांचं पॅचअप होतंय का अशा मधून काही ना काही कोणी ना कोणीतरी बोलत असतं आणि म्हणून याबद्दलच्या चर्चा होत असतात. म्हणजे अगदी शिंदेंनी सुद्धा बंड केलं, त्याही वेळेला ही चर्चा झालेली होती की 2021 मध्ये उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची एक बंद दाराड परत एक 40 मिनिटांची चर्चा झाली आणि त्यावेळेला सुद्धा प्लॅनिंग झालं. पण मग उद्धव ठाकरेंनी वेळीच निर्णय घेतला नाही म्हणून शिंदेंचा संयम सुटला आणि ते बाहेर पडले. एक ऍड करू याच्यामध्ये, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे याच्यामधली. खरं तर पॅचअप होण्यासाठी म्हणून एकत्र आलंच पाहिजे असं थोडी जरुरी आहे राजकारणामध्ये. बऱ्याचदा कसं असतं की आता राजकारण पुढे निघून गेलं ना, निवडणुकांचं सगळं राजकारण संपलेलं आहे, आता ऍडजस्टमेंटचं राजकारण सुरू होईल महाराष्ट्रामध्ये. पण ज्याचा तू उल्लेख केलास त्याही वेळेस प्रस्ताव हाच देण्यात आलेला होता की तुम्ही या म्हणून. कशाला काँग्रेस यांची विरोधात आहे. उद्धव ठाकरेंचं त्यावेळेसही तेच म्हणणं होतं की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद हे आमच्याकडे असलं पाहिजे तरच आम्ही येऊ, आणि त्याला मात्र भाजप तयार नव्हती. पण म्हणजे अटी शर्तीवर येऊ नका असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामध्ये. पण नंतर त्यांनी शिंदेना ते पद दिलं त्याच्यामध्ये. पण सांगायचा मुद्दा असा की पॅचअप हे वेगळ्या पद्धतीचं सुद्धा असू शकतं. टॅसिट अंडरस्टँडिंग पण एक नावाची गोष्ट असते. म्हणून ते सतत हा प्रयत्न असतो की देवा आणि या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात मला एक हे पण सांगायचं ते म्हणजे सो मूळ मुद्द्यावर यायचं झालं तर की त्यावेळेला या सगळ्या चर्चा सुरू होत्या आणि म्हणून आता सुद्धा ज्यावेळेला उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं की देवाच्या मनात असेल तर महापौर होऊ शकतो किंवा होईल, तर त्याच्यावरनं परत शक्यता अशी झाली आणि ज्याच्याबद्दल काल परवामध्ये बातम्या सुद्धा आल्या होत्या ना की उद्धव ठाकरे आणि भाजप यांचे फोनवरून काही कॉल्स झालेत किंवा मग त्यांचे नगरसेवक ऍब्सेंट राहतील आणि मग भाजपचा महापौर होणं कसं सोपं होईल, काहीतरी एक त्यांच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग झालेलं आहे. ह्या सगळ्या बातम्या आल्या. आता नवीन एक माहिती अशी आहे की 22 तारखेला महापौर पदाची सोडत निघणार आहे, आरक्षणाची सोडत. म्हणजे नेमकं महापौर हे कुठल्या समुदायातला असू शकतो याबद्दलचं ते आरक्षण जे आहे ते जाहीर होणार आहे, जसं नगरसेवकांसंदर्भातलं सुद्धा झालेलं होतं. आता 22 तारखेला जर अनुसूचित जमाती यांच्यासाठी हे आरक्षण निघालं किंवा महापौर हा अनुसूचित जमातीतनं होणार अशी चिठ्ठी जर निघाली तर मात्र त्याच्यामध्ये युतीची अडचण होऊ शकते. कारण की युतीमधनं एकही त्यांचा उमेदवार हा अनुसूचित जमाती या क्रायटेरियातनं किंवा एसटी समुदायातनं जिंकलेला, एसटी या जातीतनं जिंकलेला नाहीये आणि ते केवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडचे 2 असे आहेत उमेदवार ज्यांची सुद्धा नावं सांगायची झाली तर, म्हणजे अर्थात या सगळ्या बातम्या आता आलेल्या आहेत की प्रभाग क्रमांक 53 मधून जितेंद्र दळवी आहेत आणि प्रभाग क्रमांक 121 मधून प्रियदर्शनी ठाकरे आहेत. ह्या 2 असे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत की जे एसटी प्रभागातनं निवडून आलेले आहेत. त्यामुळे जर एसटींसाठी ती जागा राखीव निघाली महापौर तर मात्र तिकडे मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार हे महापौर म्हणून केले जाऊ शकतात का, अशा सगळ्या आता या चर्चा सुरू झालेल्या आहेत. यामध्ये कितपत तथ्य म्हणजे याबद्दल आपण आपल्या बाजूने सुद्धा काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ती माहिती आता समोर ठेवूया की खरोखर हे नेमकं कुठल्या देवाच्या हातात असू शकतं. नाही, हे 2 देवांच्या हातात असू शकतं. एक तर ऑफकोर्स देव, कारण दैव आपण म्हणतात नेहमी की दैव काय एक शक्ती कुठली तरी त्यांना काहीतरी आणून देऊ शकते. आता हा एवढा मोठा काय म्हणतात म्हणजे ॲडजस्टमेंट्सच्या बाबतीत जर आपण विचार केला तर हे लक फॅक्टर आहे एका पद्धतीने. कारण ज्या चिठ्ठ्या पडणार आहेत ना त्याच्यामध्ये साहजिकच 2 पद्धतीच्या असतील. ज्याला एक म्हणतो आपण की ती त्याची पद्धत असते की चक्रवार पद्धत म्हणतात त्याला, बरोबर. म्हणजे काय अर्थात ते अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे नगर विकास खात्याला ठरवायला लागतं. नगर विकास खात्याला ठरवायला लागतं, ही गोष्ट लक्षात घ्या. की ते काय ठरवायला लागतं त्यांना की चक्रवार पद्धत लागू करायची का. चक्रवार पद्धत म्हणजे काय, त्याचा एक बेस इयर घ्यायला लागतं. म्हणजे 2017 घ्यायचं की त्यावेळेस शेवटची निवडणूक झाली होती, आधीची निवडणूक, त्याच्या आधी 2012 की ते घ्यायचं. 2012 आणि 2017 मध्ये ज्या जाती समूहामधनं म्हणजे ओपन कॅटेगरी असेल, ओबीसी असेल, शेड्यूल कास्ट असेल, जी काय कॅटेगरी असेल त्यातनं जो महापौर झाला असेल त्या बाद होतात त्याच्यामधनं आणि उरलेल्या यांची चिठ्ठी पडली जाते. त्यातनं चिठ्ठी उचलल्यानंतर मग पुन्हा 2 चिठ्ठ्या पडतात की पुरुष की महिला आणि नंतर मग ते फायनल होतं. म्हणजे
किती परमिटेशन कॉम्बिनेशन जायला लागतात विचार कर, किती प्रॉबॅबिलिटीज पण जायला लागतात. या पलीकडे जर अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने ठरवलं की नाही आपण नव्याने सुरू करायचं, तर सगळ्या चिठ्ठ्या पडतील. त्यातनं जी चिठ्ठी उचलली जाईल, म्हणजे आता किती परमिटेशन कॉम्बिनेशन्स मधनं प्रॉबॅबिलिटीज मधनं जायला लागेल याचा विचार कर. पहिली चिठ्ठी पडली की बाबा ओपन आहे, ओबीसी आहे, शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, काय आहे हे जर आपण हे पडलं त्याच्यामध्ये, त्यातनं जर शेड्यूल ट्राईब म्हणजे आदिवासी ही अनुसूचित जाती जमाती हे वाला अनुसूचित जमाती ही जर चिठ्ठी निघाली, त्याच्यानंतर पुढची चिठ्ठी पडणार महिला की पुरुष. सपोज महिला निघाली त्याच्यामधनं, तर अजून तुम्ही खाली, कारण मुंबईमध्ये अनुसूचित जमातीचं आरक्षण फारच कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये तिकडनं जर ती चिठ्ठी निघाली महिला, तर म्हणजे अजूनच तुमचा जो पूल असतो की ज्याच्यातनं तुम्ही मेयर सिलेक्ट करू शकता तो अजूनच खाली जातो. आत्ताच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदेची यांच्याकडे ना अनुसूचित जमातीतला कुठला नगरसेवक आहे ना त्यांच्याकडे अनुसूचित जातीतली महिला आहे. म्हणजे अनुसूचित जातीतलाच नसल्यामुळे महिला पुरुषाचा संबंधच येत नाही, पण महिला अजूनही रेअर होऊन जाईल त्याच्यामध्ये. उद्धव ठाकरेंकडे दोन्ही आहेत, पुरुष पण आहेत महिला पण आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की हा निर्णय शेवटी देवेंद्र फडणवीसांना घ्यायला लागेल की खरोखरच अशी चिठ्ठी निघाली तर मग आपण युनॅनिमसली महापौर, मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने, महापौर हे शोभेचं पद आहे. महापौर या पदाला अधिकार नाहीत, पण त्या पदाला म्हणजे जसं लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये स्पीकर सभागृहाचं कामकाज चालवतो, त्या पद्धतीने महापौर सभागृहाचं कामकाज चालवतो. मुंबईचा पहिला नागरिक म्हणून त्याला तो मान मिळतो आणि त्याच्यामुळेच कुठेतरी महापौर पदासाठीची रस्सीखेच ही त्या पद्धतीने सुरू असते. त्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंकडे ते कार्ड जाऊ शकतात. मग त्यामध्ये काय होईल हा एक प्रश्न महत्वाचा राहतो त्याच्यामध्ये. अशा पद्धतीची लॉटरी निघाली तर त्या 227 मधनं एक महिला नगरसेविका की जी शेड्यूल ट्राईब आहे तिला ती संधी मिळू शकते. आणि हे म्हणजे रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट पॉसिबिलिटी आपण ज्याला म्हणतो त्या पद्धती. म्हणून देवा देवा दोघांचा धावा कुठेतरी उद्धव ठाकरेंनी केलेला त्याच्यामध्ये बघायला मिळतोय. त्याच्यामुळे आत्ताच्या परिस्थितीत बघायला गेलं तर तो मुद्दा त्याच्यामध्ये दिसत नाहीये, पण ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे अनुजा. आणि तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली तर खरोखरच हा इतिहास असेल की निवडून आले वेगळे पण त्या सोडतीमुळे दुसराच कोणीतरी महापौर झाला. अशा पद्धतीची परिस्थिती आतापर्यंत कधीही झाली नव्हती. पण महाराष्ट्राचं राजकारण, ह्याच्यामध्ये तर राजकारणच नाही, याच्यामध्ये लक फॅक्टर. मला असं वाटतं ही परिस्थिती नाही ना, ही राजकीय इच्छाशक्ती असणार आहे कोणा ना कोणाची तरी. त्याच्याशिवाय कसं शक्य आहे हे? मी एवढा गेसवर्क नाही करणार. असं आहे की हे थेट बोलल्यासारखं होईल, पण म्हणजे मग असं म्हटल्यासारखं होईल की बाबा या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या मॅनेज पद्धतीने केल्या जातात. शेवटी कसं आहे की नगरसेवक, असं जर खरोखर घडलं तर कोणाला तरी अशा या प्रक्रियेवर म्हणजे डाऊटच येईल ना. अशा कितीतरी गोष्टी आहेत, म्हणजे न्यायालयांचे निकाल लागतात त्याच्यामध्ये सुद्धा डाऊट येतात किंवा इतर गोष्टी घडतात त्याच्यात डाऊट येतात. तर मग याही प्रक्रियेवर डाऊट घ्यायला लोक मोकळी असतात. असं आहे, यावेळेस नगरसेवकांचे लॉट पडले. ठीक आहे, म्हणजे कुठला भाग हा, म्हणजे कुठला वॉर्ड हा आरक्षित असणार, काय असणार वगैरे वगैरे या पद्धतीचे चिठ्ठ्या पडल्या होत्या. यावेळेस त्यांनी ठरवलं होतं की 2026 हेच बेस इयर पकडायचं त्याच्यासाठी. म्हणून महापौर पदासाठी ते बेस इयर जरी पकडलं तरी प्रॉबॅबिलिटीज वाढतात, कारण तुमचा 4 चिठ्ठ्या त्याच्यामध्ये टाकायला लागतील, 4 आणि 2 होईल. जर आधीचं पकडलं तर 2च चिठ्ठ्या टाकायला लागतील, त्याच्यातनं परत प्रॉब्लेम. म्हणजे 50-50 प्रॉबॅबिलिटी झाली. 25% प्रॉबॅबिलिटीच्या ऐवजी 50-50 प्रॉबॅबिलिटी झाली. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यांचा कुठेतरी परिणाम त्याच्यामध्ये होऊ शकतो आणि हे अत्यंत इंटरेस्टिंग होत जाईल. त्याच्यानंतर 22 तारखेला म्हणजे गुरुवारी शिवसेना म्हणजे नाव चिन्हाची जी काय सुनावणी आहे ती जर उद्या झाली व्यवस्थित तर एक्झॅक्टली त्याच्या दुसऱ्या दिवशी लॉट पडणार आहेत. हा पण एक योगायोग समजायचा का आपण? अनेक योगायोग आहेत याच्यामध्ये. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदेचा परफॉर्मन्स 30 पर्यंत अडकला. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ते 70 पर्यंत जाऊन पोहोचले. कुठल्याही याच्यामध्ये असं प्रेडिक्शन दिसत नव्हतं की उद्धव ठाकरे या सध्याच्या परिस्थितीमध्ये 40-45चा पण आकडा पार करू शकतात का. हे सगळं असताना अनेक परमिटेशन कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये वर्क झालेली आपल्याला बघायला मिळत आहेत.